योग काढा. योग याचा 3रा अध्याय काढा. आणि देवाचं वचन काय सांगत आहे आपल्याला बघूया आपण. देव आपल्या संगती एक वचनाद्वारे आज बोलणार आहे. 3रा अध्याय आणि 25 वचनामध्ये काय सांगितलेलं आहे. मला कशाची भीती वाटली तर तेच मजवर येते, कशानेही मला थरकाप झाला तर तेच मजवर येते. प्रेज द लॉर्ड. सगळ्यात महत्वाचं की योग जो आहे, योग काय म्हणत आहे की मला कशाचीही भीती वाटली तरी ते मजवर येते. आणि पुढे काय सांगितलं, कशाने मला थरकाप झाला तर तेच मजवर येते. मी निश्चित स्वस्थ व विश्राम नाही तर तरी देखील मला आणखी क्लेश प्राप्त होत आहे. प्रेज द लॉर्ड. जे तुम्ही बोलणार ते तुमच्या जीवनामध्ये काय आहे घडून येणार आहे. प्रेज द लॉर्ड. स्वतःचे बायबल आणले ना, स्वतःच्या बायबल मध्ये बघा आणि शेजारी कोणासंगती बोलू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर बायबल मध्ये काय सांगितलेलं आहे की आज योग एक माझा सांगायचा एक विषय की 5 इंद्रिय म्हणा. 5 इंद्रिय. कोणचे इंद्रिय? 5 इंद्रिय. काय आहे 5 इंद्रिय? कान, नाक, डोळा, त्वचा आणि जीभ. जीभले लांब लचकी आहे ना. बघा दात पहिले कडक पडतात पण जीभ पडत नाही. पडती का कोणाची जीभ? सांगा बरं. दात पडतील, दात कडक आहेत. मग आपण कसे पाहिजेत? जीभीवाणी पाहिजे. कसे पाहिजे? जीभ अशी इकडे वळती इकडे वळती. कोणत्या दातात घुसलं काही कडक घुसलं मटन बिटन जर असलं तर काय करते, त्याला काय करते ती काढीत आहे. पण हे 5 इंद्रिय आज आणि मुखातून काय बोलले, मला कशाची काय होत आहे भीती वाटत आहे. तुम्ही जे बोलणार आहे तेच होणार आहे. तुम्ही म्हणणार भीती वाटत आहे, वाटणार आहे. याला भीती वाटत असताना बायबल मध्ये काय सांगितलेलं आहे ते मजवर येत आहे. आणि त्याच्या भीतीमुळे, त्याच्या बोलण्यामुळे, त्याच्या जिभीमुळे त्याच्या कोणाला प्रॉब्लेम झालेला आहे? परिवारावर. मला परिवारावर प्रॉब्लेम झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. या अध्यायामध्ये सांगितलं ना, बायबल मध्ये सांगितलं की हा योग जे आहे, या योबाने सगळ्यात महत्वाचं की त्याचा जो मोठा परिवार होता तो परिवार बायबल मध्ये वाचा तुम्ही. पहिला अध्याय काढा. पहिल्या अध्यायामध्ये सांगितलं 1, 2, 3 वचनामध्ये उस देशात एक पुरुष होता, त्याचे नाव इयोब असे होते. तो सात्विक व सरळ होता. तो देवाला भिवून वागे व पापापासून दूर राही. त्याला 7 पुत्र व 3 कन्या झाल्या. 7,000 मेंढरे, 3,000 उंट, बैलाच्या 500 जोड्या व 500 गाढवी एवढे त्याचे धन होते. आणि त्याचा परिवार फार मोठा होता. त्याचा परिवार कसा होता? मोठा होता. आज सगळ्यात महत्वाचं एका जिभेमुळे काय झालेलं आहे त्याचा, तो काय म्हटला, मला कशाची भीती वाटली तर तेच माझ्यावर येतं. म्हणजे त्याला कशाची भीती वाटते तेच त्याच्यावर त्याला वाटत असेल की माझ्या मुलांना काय होत आहे, मरणार आहे, किंवा माझी संपत्ती निघून जाणार आहे, किंवा माझं हे निघून जाणार आहे, माझं ते निघून जाणार आहे. त्या गोष्टीबद्दल आपल्याला काय करायचं नाही, विचार करायचा नाहीये. एक कोणता विचार करायचा? पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. आणि कसं बोलायचं आहे? पॉझिटिव्ह बोलायचं आहे. कसं बोलायचंय? होकारार्थी. जरी तुम्ही समुद्रामध्ये आहे, मग तू समुद्रामध्ये आता म्हणा मी बुडल असं म्हणायचं का? मला पोहता येत नाही मी बुडल असं म्हणायचं का? तुम्ही कुठेही असू द्या पण म्हणा मी सुरक्षित आहे. एवढी संपत्ती, धन, इस्टेट, जायदाद आहे तरी पण तो काय म्हणतोय, मला कशाची काय करत आहे, भीती वाटत आहे. प्रेज द लॉर्ड. पण त्याच्या 5 इंद्रिय जे आहे, त्या 5 इंद्रियाने सगळ्या कशाचा गौरव केलेला आहे? कानाने पण देवाचा गौरव केलेला आहे. मुखाने पण कोणाचा गौरव केलेला आहे? देवाचा गौरव केलेला आहे. तो म्हणतो मी माझी नजर पर स्त्रीवर कशी जाऊ देऊ. म्हणजे त्यांनी डोळं पण काय केलेलं आहे, इंद्रिय काय केलेलं आहे, काबूत ठेवलेला आहे. डोळे आहेत का आपले? नृत्य करा फिरले तिकडं.
कर 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 कर. ते काय काय लोक करते मला नाही जमत ते असे कर 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 करते. हालेलुया. काय करते तो म्हणतो मी माझी नजर कशावर कुमारीवर जाऊ देईल का? नाही जाऊ देत. तो म्हणजे कशाला कंट्रोल ठेवत आहे? डोळ्याला पण कंट्रोल ठेवत आहे, जिभेला पण काय करत आहे? कंट्रोल ठेवत आहे. पण इथं तो काय म्हणतोय? मला कशाची भीती वाटली तेच माझ्यावर येते. त्याच्यावर बघा ना, आता पहिल्या अध्यायामध्ये काय सांगितलं? सगळ्यामध्ये 19 ते काही वचन वाचू आपण. तो रानाकडून आलेल्या प्रचंड वाऱ्याच्या सोसाट्याने त्या घराचे चारी कोपरे हादरले, त्यामुळे ते घर त्या तरुण मंडळीवर कोसळले आणि ती सगळी मरून गेली. हे तुला सांगावयास मीच एकटा निभावून आलो आहे. तेव्हा योबाने उठून आपला जगा फाडीला, आपले डोके मुंडिले व भुईवर पालथे पडून देवाला दंडवत घातले. तो म्हणाला, मी मातीच्या उदरातून नग्न आलो आणि तसंच जिथून नग्न आलो तिथे परत जावयाचं आहे. परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले, धन्य परमेश्वराचे नाम. तरी त्याने काय झालं? एक जासूस त्याच्याकडे आला. 13 वचनामध्ये सांगितलं, एक दिवशी असे झाले की योबाचे पुत्र व कन्या आपले ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करीत व द्राक्षरस पीत असताना एका जासूसाने योबाकडे येऊन सांगितले, बैल नांगरीत होते ते त्याच्याजवळ गाढवी वाचत. एका जासूसाने योबाकडे येऊन सांगितले, बैल नांगरीत होते व त्यांच्याजवळ गाढवी चरत होत्या. तेव्हा शवाई लोक घाला घालून त्यास घेऊन गेले. त्यांनी तरवारीच्या धाऱ्याने गड्यांना वधिले. ते तुला सांगावयास मीच एकटा निभावून आलो आहे. तो हे सांगत आहे इतक्या दुसऱ्या एकाने येऊन सांगितले, दैवी अग्नीचा आकाशातून वर्षाव झाला. त्याने कुणी काय सांगितलं? तुझ्या काय झालेलं आहे? जनावर मेलेलं आहे. अजून कुणी काय सांगितलं? गड्यांना पण मारलं. अजून मेंढरे गडी जळून काय झालेलं आहे? भस्म झालेलं आहे. मीच एकटा उरलेला आहे. दुसऱ्या एकाने येऊन सांगितलं. तर तिसऱ्याने पण सांगितलं. तिसऱ्याने काय सांगितलं? 17 वचनामध्ये तो हे सांगत आहे इतक्यात आणखी एकाने येऊन सांगितलं. आणखी एकाने सांगितलं. त्यांनी 3 टोळ्या करून उंटावर घाला घातला व ते घेऊन गेले. बरोबर. त्यांनी तरवारीच्या धाऱ्याने गड्यास वधिले, गड्याला मारले. हे तुला सांगायचं मीच एकटाने बघून आलो. परत 4थ्या जणांनी पण काही येऊन सांगितलं. 18 वचनामध्ये तो हे सांगत आहे इतक्यात आणखी एकाने येऊन सांगितले, तुझे पुत्र व कन्या ही आपल्या ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करीत व द्राक्षरस पीत होती. तो रानाकडून आलेल्या प्रचंड वाऱ्याच्या सोसाट्याने त्या घराचे चारी कोपरे आदरले, त्यामुळे ते घर त्या तरुण मंडळीवर कोसळले आणि ती सगळी एवढं मोठं दुःख त्याच्यावर झालं. त्याची संपत्ती, त्याचे उंट मेलेले आहे, त्याचे गाढव मेलेले आहे, त्याची संपत्ती काय झालेली आहे? नष्ट झालेली आहे. म्हणजे तो कशामध्ये आज आपल्याला थोडंसं काय झालं का आपण डोक्यावर घेतो. काय करतो? डोक्यावर घेतो. सगळं घर डोक्यावर घेतो. प्रेज द लॉर्ड. अगोदर त्याची काय निघाली? काय संपलं? त्याचं संपत्ती सगळी गेली. त्याची गाढव गेले, उंट गेले. त्याला किती लेकरं होते? त्याला 7,000 मेंढरे, 3,000 उंट होते, बैलाच्या 500 जोड्या होत्या, 500 गाडी होते. एवढे त्याचं धन आणि काय होतं? आणि किती लेकरं होते त्याला? 7 पुत्र आणि 3 कन्या. सगळं काय झालेलं आहे? सगळं त्याचं उद्ध्वस्त झालेलं आहे. डोळ्याने पाहिलेलं आहे, कानाने ऐकलेलं आहे. त्याला सगळे जे 5 इंद्रिय आहे, त्या 5 इंद्रियाने काय झालेलं पाहिलेलं आहे. काय पाहिलं? स्वतःची लेकरं त्याने मेलेले पाहिलेले आहे. स्वतःची संपत्ती त्याने काय झालेले नष्ट झालेली त्याने पाहिलेली आहे. पण तरी तो इंद्रियाला काय करत आहे? 5 इंद्रिय परमेश्वराने आपल्याला दिलेले. डोळ्याने काय करत आहे? डोळ्याने पाहून तो काय शब्द वापरला की मी मातेच्या उदरात नग्न आलो आणि तसाच जिथून नग्न आलो ते परत जावायचं आहे. परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले. धन्यवाद परमेश्वराच्या नामाचा. कोणाच्या नामाचा धन्यवाद केलेला आहे? परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद. परमेश्वराने दिला आणि परमेश्वराने काय केलेलं? नेलेलं आहे. डोळ्यातून पाप केलेलं नाहीये, कानातून त्यांनी पाप केलं नाहीये, जिभेतून त्यांनी पाप केलेलं नाहीये, त्यांनी चमडीमधून काय केलेलं नाहीये, या त्वचेमधून त्यांनी काय केलेलं नाही? पाप केलेलं नाही. जिभेमधून त्यांनी काय केलेलं नाही? देवाला त्यांनी नाव ठेवलेलं नाही. त्यांनी काय केलेलं आहे? स्वतःला त्यांनी काय करून ठेवलेले? ताब्यात ठेवलेले. स्वतःलाच त्यांनी नाव ठेवले. योबाने 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलं ना, स्वतःलाच काय म्हणतो?
स्वतःलाच तो नाव ठेवत आहे. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. हे 5 इंद्रिय त्यांनी काय केलेलं आहे? ताबूत ठेवलेलं आहे. 1 नंबर कान. काय आहे? कानाने काय केलं? त्याची बायको त्याला काय म्हणत आहे? त्याच्यामध्ये बघा ना 9 वचनामध्ये, दुसरा अध्याय 9 वचनामध्ये काय सांगितलं? तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहात काय? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा. तो तिला म्हणाला, स्वतःची बायको देखील काय म्हणत आहे? काय तुम्ही सत्व धरून बसलेले आहे? तुम्ही देवाचं नाव सोडून द्या आणि काय करा? मरून जा म्हणे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज कधी कधी अशी परिस्थिती आपल्याला येणार नाही, म्हणून आपण ते बायबल मधली जे आपण प्रार्थना म्हणतो, आणि आम्हाला परीक्षेत आणू नको. एवढी परीक्षा आली असती तर आपल्यावर सांगा बरं, आपण देवाला सोडून दिला असतं. देव कुठे ते माहितीच नसतं आपल्याला, पळून गेला असतो आपण. पण एवढ्या संकटामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? परमेश्वराने दिलं आणि परमेश्वराने नेलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं त्वचेने सुद्धा त्यांनी पाप केलेले नाही. काय केलं त्याच्या त्वचेला? बघा ना, दुसरा अध्याय आणि 4 वचनामध्ये बघा. सैतानाने उत्तर दिले, कातडीला कातडी मनुष्य जिवंत राहण्यासाठी सर्व काही देऊ शकतो, परंतु जर तू तुझ्या शक्तीचा वापर त्याला शारीरिक इजा करण्यासाठी केलास तर तो तुला तुझ्या तोंडावर शाप देईल. तेव्हा परमेश्वर सैतानाला म्हणाला, ठीक आहे, तो आता तुझ्या हाती आहे, मात्र त्याला मारण्याची परवानगी मी तुला 5 वचनामध्ये वाचतो. तू आपला हात पुढे करून त्याच्या हाडामासास लावून तर पहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्यर करील. परमेश्वर सैतानाला म्हणाला, पहा, तो तुझ्या हाती आहे, त्याची प्राणहानी मात्र करू नको. मग सैतान परमेश्वराला समोरून गेला आणि त्याने योबास मोठमोठ्या गळवांनी नक्षिकात अतिशय पिडिले. काय म्हटलं? 4 वचनामध्ये काय म्हटलं? परत एकदा वाच. सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले, त्वचेसाठी त्वचा. त्वचेसाठी त्वचा. पण त्या त्वचेला त्याला काय झालेलं आहे? इजा झालेली आहे. म्हणजे त्या इजा म्हणजे त्याच्या त्वचेला काय आलेले आहे? गळवा आलेले आहे. त्या गळवा आले तरी तो त्वचेला काय करत आहे? एक खापरी घेऊन त्या खापरीने काय करत आहे? खाजवते. तिथं लिहिलेलं आहे तसं वचन. युवाने आपले अंग खाजवण्यासाठी एक खापरी घेतली. तो जाऊन राखेत बसलेला आहे. राखेमध्ये जर एखाद्या राख जर आपल्या अंगावर पडली ना, जखम झालेल्या याच्यावर, तर लाई होत आहे. राखेत बसला आणि राखेमध्ये काय करत आहे? त्वचा खाजवीत आहे. म्हणून त्वचेने त्यांनी काय केलेलं नाहीये? पाप केलेलं नाहीये. प्रेज द लॉर्ड. डोळा तुम्हाला काय पाप करायसाठी दिलेला आहे का? कान तुम्हाला काय चुगलं लावायसाठी दिलेला आहे का? काय ऐकायसाठी दिलेला आहे का? नाक कशासाठी दिलेला आहे? तोंड कशासाठी दिलेलं आहे? जीभ कशासाठी दिलेलं आहे? सगळे याच्यामधून पाप करतो आपण. हात लावून तर बघा. मुंडक, डोळा, नाक, काय काय सांगितलं? कान, नाक, डोळे, त्वचा आणि जीभ. हाचा विषय आहे. प्रेज द लॉर्ड. एवढ्या डोळ्या पुढं सगळं होत आहे, तरी तो काय करत आहे? त्वचावर त्याला त्वचा देखील त्याची काय झालेली आहे? गळवाने भरलेली आहे. पूर्ण दुःखाने तो त्या ठिकाणामध्ये तो दुःखामध्ये गेलेला आहे. तरी पण तो काय म्हणत आहे? देवाकडून काय सुखच घ्यायचं का? दुःख का नको? म्हणजे किती सुख घेतलेला माणूस येतो. बघा ना, बायबल मध्ये सांगितलं तो सरळ आणि सात्विक माणूस आहे. सरळ आणि सात्विक माणसाच्या जीवनामध्ये इंद्रिय दमन पाहिजे. त्याच्या इंद्रिय दमनाची परीक्षा कधी झालेली आहे? एवढं मोठं त्याची परीक्षा झाली. त्या परीक्षामध्ये त्याने इंद्रियाला काय केलेलं आहे? ताब्यात ठेवलेलं आहे, कंट्रोल मध्ये ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आपले इंद्रिय आपल्याला काय नाही मिळालं तर आपले इंद्रिय सगळे, डोळे काय, नाक पण, कान पण, त्वचा पण. कोणी जवळ बसलं तर त्वचा बघा, मग तुमची परीक्षा होईल. मग फरार. मग डोळ्याला काय दिसलं का लगेच? मला भेटायला पाहिजे. काय? मला भेटायला पाहिजे. माझा असा बंगला पाहिजे, माझं हे पाहिजे. शेजारच्या संपत्तीवर काय करतो? नजर ठेवून बसतो.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बाबाचं त्याच्यामध्ये गलती पत्र आपण याचा 5वा अध्याय काढूया. आपण देवाचा पवित्र आत्मा असल्यावर आपल्याला इंद्रियावर काय होणार आहे? ताबा मिळणार आहे. इंद्रियावर कंट्रोल ठेवायला, कंट्रोल पाहिजे आपल्यावर, आपल्या शरीरावर आपल्याला काय ठेवायचं आहे? कंट्रोल ठेवायचा आहे. कशावर कंट्रोल ठेवायचा आहे? मागच्या हप्त्यात काय शिकलो? हा बघा ना इकडं, मागच्या हप्त्यात काय शिकलो? एका जेवायसाठी त्याने काय केलं? जेवायसाठी मरतो बरं आपण. हा 10वेचं खातो, 40वेचं खातो, अजून कुडाचं खातो, खायलाच लागत नुसतं. प्रेस लॉर्ड. वाचा 5वा अध्याय काढा. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ वाच. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, 5:17. कारण देह वासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देह वासनेविरुद्ध आहे, ही परस्परा विरुद्ध आहे, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. हा प्रेस लॉर्ड, हालेलुया. काय सांगितलं? 23 वचनामध्ये सांगितलं सौम्यता इंद्रिय दमन हे आहे. सौम्यता इंद्रिय दमन हे आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्राने आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ. फर्स्ट नंबर काय आहे? प्रीती आहे. सेकंड नंबर काय आहे? आनंद आहे. त्याच्यानंतर काय आहे? शांती आहे, सहनशीलता आहे, ममता आहे, चांगुलपणा आहे, विश्वासूपणा आहे. त्याच्यानंतर काय आहे? सौम्यता आहे. आणि सौम्यता नंतर काय आहे? इंद्रिय दमन. प्रेस द लॉर्ड. काय म्हटलं? इंद्रिय दमन म्हणजे आत्मसंयम, 5 इंद्रियावर संयम ठेवणे. 5 इंद्रिय म्हणा, 5 इंद्रियावर, 5 इंद्रिय, इंद्रिय काय ठेवायचं? संयम ठेवायचा. कशावर संयम ठेवायचा? योगाचा कुठं संयम होता? बायकोवर होता का संयम? काही लोकांचं तसंच असतं, बायकोची म्हणत तेच, काही लोकांचं नवरा म्हणत तेच. कशावर संयम ठेवायचा? 5 इंद्रिय. करा शेजारच्याला म्हणा, पंजा 5. असं करा. 5 इंद्रियावर संयम ठेवायचा आहे. कशावर? संयम. नवऱ्यावर संयम. तुम्ही संयम ठेवा. मी नीट जेवण दिसलं का चला पळावं. तिथं आमंत्रण नाही, तिथं बसत जेवायला, तिथं खात बसत. काही काही लोकांना तो उपास निघत नाही. मला एक घाण सवय होती माझी. मला जेवण नाही केलं का मला त्रास व्हायचा. पण मला देवाने सांगितली घाण गोष्टी. पण मी म्हटलं काय केलं माहिती का? मी म्हणलं मेलं तरी चालेल, मी मला ऍसिडिटी होऊ नये, तर अटॅक येऊ नये, तर काय होऊ, पण मी उपास धरला. काय केलं मी? कशावर संयम ठेवला? जिभेच्या लय नखरे असतात. काय असतात? चोचले नखरे पण असते. चोचले डोळ्याचे नखरे. प्रेस द लॉर्ड. काय केलं? संयम ठेवला. मला तेव्हापासून मी तर कितीतरी उपास धरलेले आहे. हा आता दर हप्त्याला आपल्याला, दर महिन्याला आपल्याला सहभागी त्याच्या वेळेस 3 दिवस उपास धरायचे. किती दिवस? सकाळी उपास धरला का संध्याकाळी सोडायचा. जे उपास धरणार नाही त्याला सहभागिता नाही. या इंद्रियावर काय करायचं आहे? संयम ठेवायचा. काय ठेवायचा आहे? संयम. समोर काय होत आहे? समोर इतकं काय होत आहे त्याला नाहीये. संयम तुमच्या आणि माझ्यामध्ये कंट्रोलर पाहिजे. आणि तो कंट्रोल कोण आणणार? पवित्र आत्मा आणणार आहे. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया. आपल्यावर कंट्रोल आणणारा कोण आहे? पवित्र आत्मा आहे. देव आपल्या बरोबर पाहिजे. योगाच्या परीक्षेमध्ये कोण आहे? कोण आहे त्याच्याबरोबर? योगाला सैतानाला परमेश्वर काय म्हणत आहे? तुला काय करायचं ते कर. त्याच्या जीवाची काय करायची रे? तुमच्या आणि माझ्या बरोबर परमेश्वर आहे. त्यावेळेस त्याच्या बरोबर परमेश्वर. आता कोण आहे? आता तर पवित्र आत्मा देव आपल्यामध्ये. कोण आहे आपल्यावर कंट्रोलर? टीव्हीचा रिमोट कंट्रोल नसला तर काय होईल? बस असं टीव्ही पुढं. टीव्ही तर आम्ही पाहत नाही बरं का, नुसते असे बसा. काय पाहिजे त्याला? तुमच्यामध्ये जर पवित्र आत्मा असेल तर तो पवित्र आत्मा डोळ्यावर नियंत्रण ठेवी. आणि तुम्हाला पण नियंत्रण ठेवायचे. तुमची पण ताकद लावायची.
कोणाची ताकद लावायची? तुमची पण ताकद लावायची आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या एका जेवणासाठी त्याच्या शरीरावर त्याचा कंट्रोल नव्हता. कंट्रोल नसल्यामुळे त्याचा काय गेलेला आहे? अधिकार गेला. आणि अधिकार गेला तर गेला, वारशाने आशीर्वादित होण्याचा प्रयत्न केला, पण तो काय झालेला नाही? आशीर्वादित झालेला नाहीये. योवर कंट्रोल आहे. देवाने दिलं, देवाने नेलं, डबल आशीर्वादित झाला. किती आशीर्वादित झाला? किती लोक माझ्या बरोबर आहे? किती आशीर्वादित झाला? जर तुमच्या इंद्रिय दमन तुमच्याकडे असेल, जर तुम्ही तुमच्या शरीरावर कंट्रोल ठेवत असेल, तर तुम्हाला काय मिळणार आहे? आशीर्वाद मिळणार आहे. कसे आशीर्वाद मिळणार आहे? डबल आशीर्वाद मिळणार आहे. कोण देणार आहे? देव देणार आहे. कंट्रोल ठेवायचा आहे. वाट पाहायची देवाची. काय करायची? वाट पाहायची. बसला खापर लावून, खापरीने खाली बसला आणि बायको म्हणती काय स्वतःच बसला. तो म्हणला अरे तुझा देवाकडून काय सुख घ्यायचं का? आज सुख घेतलं तर मी आज काय घेत आहे त्याच्याकडून? दुःख पण घेत आहे. दोन्ही पण काय करत आहे? दुःख पण घेत आहे, पण आज सुख पण घेत आहे. अरे गोष्टीमध्ये देवासाठी काय राहायचं? तर राहायचं आहे. आणि या 5 गोष्टीमध्ये आपल्याला काय व्हायचे? संयम ठेवायचा. काय ठेवायचं आहे? संयम. कंट्रोलवर पाहिजे. कंट्रोल करा. कंट्रोल नाही. भूक लागली तरी काय? कंट्रोल करायचा. काय करायचं? उपास ठेवायचा. डॉक्टरने सांगितलं बरोबर ऐकतो. पास्टर म्हणले का नाही जमत डॉक्टर नाही ना जमत. असं होतं तसं होतं. स्टाईल करावं लागतं. हालेलुया, हालेलुया. कोण होतं योबाच्या बरोबर? सांगा ना कोण होतं? अरे तुम्हाला कंट्रोल ठेवण्यासाठी परमेश्वर आहे तुमच्या बरोबर. पवित्र आत्मा आहे तुमच्या बरोबर. तो तुम्हाला काय करणार आहे? गायडन्स करणार आहे. पवित्र आत्मा तुम्हाला हर एक गोष्ट काय करणार आहे? सांगणार आहे. बोला हालेलुया, बोला हालेलुया, बोला हालेलुया. काय सांगितलं? 5 अध्याय आणि 22 वचनामध्ये काय वचनामध्ये सांगितलं, 23 वचनामध्ये सांगितलं. परत त्याच्यानंतर 19 वचनामध्ये काय सांगितलं? देहाची कर्मे तर उघड आहे. हा, देहाची कर्मे तर उघड आहे. जार कर्म. देहावर पण काय ठेवायचं आहे? संयम ठेवायचा. संयम, कंट्रोल. प्रेज द लॉर्ड. या 5 गोष्टी मी तुम्हाला सांगितले. कान, नाक, डोळे, त्वचा आणि जिभेने काय करायचं नाही? कानाने काय करायचं नाही? पाप करायचं नाही. नाकाने काय करायचं नाही? पाप करायचं नाही. डोळ्याने काय करायचं नाही? पाप करायचं नाही. जिभेने काय करायचं नाहीये? पाप करायचं नाही. मी हळूहळू तुमच्याकडे येणार आहे. पण इथं काय सांगितलं ते 18 वचनामध्ये, 19 वचनामध्ये? देहाची कर्मे तर 17 पासून वाचा. कारण देह वासना आत्म्याविरुद्ध आहे. देह वासना कशा विरुद्ध आहे? आत्म्याविरुद्ध. तुमच्या देहामध्ये, डोळ्यामध्ये वासना असेल, तुमच्या नाकामध्ये वासना असेल, तुमच्या त्वचेमध्ये वासना असेल, जिभेमध्ये वासना असेल, कानामध्ये वासना असेल, तर तुमच्यामध्ये आत्मा राहणार नाहीये. कोणता आत्मा येऊन बसल? दुष्ट आत्मा येऊन बसल. ते वासना कोणामध्ये? शैतानाच्या आत्म्यामध्ये वासना आहे. त्याच्यामध्ये व्यभिचार कुठून येतो? देवापासून येतो का? देव वाईट पाहतो का? सांगा बरं. व्यभिचार कुठून येतो? यांनी केलं का डोळ्यांनी पाप? योबानी डोळ्यांनी पाप केलं नाही. कानाने बायको म्हणली, बायकोने कानात बोलली, काय सत्व धरून बसले. तिला हुसकून देत आहे देवाने त्याला बोलायला ताकद दिली. देवाकडून काय सुखच घ्यायचं का? दुःख काय नको, बायकोला हाकलून दिलेलं आहे. मला असं वाटतं तिथं असं लिहिलेलं नाही. एवढ्या त्रासामध्ये तिला काय बोलला असं? सुख देवाकडून काय सुख घ्यायचं का? दुःख काय नको, जा तिकडं. कधी कधी रॉंग डिसिजन बायकोने जर घेतलं तर आपण बायकोला बोलतो का नाही? दुःखामध्ये. माझं सांगायचं विषय काय? देह वासना आत्म्याविरुद्ध आहे. देहाची काय वासना आहे? शरीरामध्ये काय आहे? नाही, शरीरातून पाप नाही करायचं आपल्याला. शरीर कोणासाठी ठेवायचं? देवाचं मंदिर. डोळे
तुझा एक अवयव पाप करत असेल तर त्याला कट कर. हात तुला हाताने पाप होत असेल कट करून टाक. असं एक हाताने काय करायचं आहे स्वर्गामध्ये जाईल. डोळा पाप करत असेल परमेश्वर सांगितलं उपटून फेकून दे. आंधळ गेलं तर चालेल स्वर्गामध्ये. आमेन हालेलुया. तुझी जीभ तुला पापाला प्रवृत्त कापून टाक तिला. प्रेज द लॉर्ड. काय करायचं जीभ कापायची ढिरिंग होत काय काय कापा म्हणजे तिला दाबा तिला काही बोलू नको शांत बस. तिला काही नको बोलू म्हणायला कोण पाहिजे पवित्र आत्मा. आणि एक सेल्फ आपल्या शरीरावर पण कंट्रोल पाहिजे. स्वतःचा कंट्रोल म्हणा स्वतःचा कंट्रोल आणि देवाचा कंट्रोल पवित्र आत्मा. स्वतःचा कंट्रोल आणि पवित्र आत्म्याचा. कधी कधी स्वतःचा कंट्रोल जातो निघून मग त्यावेळेस कोण मदत करतं पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. आज स्वतःच्या कंट्रोलाने आणि पवित्र आत्म्याच्या कंट्रोलाने देवाच्या कंट्रोलाने जिभेला काय करायचं ताब्यात ठेवायचं आहे. बघा एखादा घोडा असतो म्हणा घोडा असं करा जरा टुकड़ो टुकड़ो करा. घोडा काय असतो घोडा. हा घोडा काय करतो उजळी मारतो असा. पण त्याला येसन घातल्यावर लगाम घातल्यावर काय होतं तसंच व्यसन घालून घ्या जरा. काय करायचं लगाम लावायचा. लगाम घालणार कोण आहे मला शेजारच्या लोना पवित्र आत्मा आहे. लगाम तुम्हाला पण घालायचे. मुसके घालायचे मुसके. बैलाला कसे मुसके असतात हा. बैल असं चरत राहतो कुठं पण त्याला भानत नसतो. वावरात चरवतो इकडच्या तिकडं. आपलं तसं ते उपास धरवतच नाही आपल्याला. मुसके घालावं. काय घालायचं मुसके. खाणार नाही. भूक लागली तर आता तोंडाला काहीतरी आहे मुसके तोंडाला खाऊ शकणार नाही आपण. काय लगाम आहे लगाम लावायचा. उपास प्रार्थना हे कशासाठी आहे तुमच्या शरीरावर कंट्रोल आणण्यासाठी. उपास प्रार्थना आराधना बुडवता तुम्ही दर संडेची तुम्ही आराधना बुडवता. हे कशासाठी आहे तुमच्या शरीरावर काय आणण्यासाठी आहे कंट्रोल आणण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आराधना कशासाठी बाणा त्याच्यामध्ये वाचा ना 17 वचनामध्ये सांगितलं कारण देह वासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देह आत्म्याविरुद्ध आहे. आत्मा देह वासनेविरुद्ध आहे. ही परस्पर आत्मा पण देहाच्या कशा आहे देह वासनेच्या कसा आहे विरुद्ध आहे. हा पुढे काय सांगितलं ही परस्पराविरुद्ध आहे. ही परस्पराविरुद्ध आहे एकमेकाविरुद्ध आहे. विरुद्ध म्हणजे पाणी नागणी. काय पाणी नागणी कसे जर तुमच्या देहाच्या वासना असेल तर आत्मा राहील का काय म्हटलंय परस्परा विरुद्ध आहे. मग किती टाळ्या वाजवा हाताचा भोगा करा कशाचं काही आत्मा येणारच नाही. तुमच्यात काय नकोय देह वासना नकोय शरीराची वासना नकोय. बायबल मध्ये सांगितलं पौल काय म्हणतो मी माझ्या शरीराला काय करतो कुदलतो म्हणजे तो काय करत आहे तो कंट्रोल ठेवत त्याला लॉक करत आहे शरीराला. तो प्रेज द लॉर्ड हालेलुया. शरीराला काय करतो हे पाहिजे नको हे पाहिजे नको. स्वतःच्या शरीराला काय करतो तो कुदलत आहे. हा काय परस्परा विरुद्ध आहे. देह आणि आत्मा काय आत्मा काय आहे देहाच्या विरुद्ध आहे. प्रेज द लॉर्ड. वाचा यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आत्म्याच्या प्रेरणेने आपल्याला काय करायचं आहे चालायचं आहे. आत्म्याच्या प्रेरणेने काय आहे चालायचं. पुढं तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. हा काय देहाची कर्मे तर उघड आहेत. वाचा ना. देहाची कर्मे तर उघड आहेत तीही जार कर्म अशुद्धपणा कामातुरपणा मूर्तीपूजा चिडके वैर कलह. देहाची कर्म तर उघड आहे. ती काय आहे जार कर्म आहे. देहाला काय आवडतं देहाची कोणची वासना आहे जार कर्म. मग आत्मा राहील का नाही राहणार. पुढे काय सांगितलं अशुद्धपणा कामतुरपणा चेटके वैर कलह मत्सर राग तट फुटी पक्षभेद हेवा दारूबाजी
आणि इतर गोष्टी याविषयी मी तुम्हाला पूर्वीचे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना आज देवाच्या जर देहामध्ये वासना असेल, या 5 इंद्रियामध्ये जर वासना असेल, तर काय सांगितलं? त्यांना काय मिळणार नाही? देवाच्या राज्याचे वचन. देवाच्या राज्याचं वतन नाही. हालेलुया. कोणचे वतन मिळणार नाही? देवाच्या राज्याचं शेजारच्याला सांगा गंभीरपणे, देवाचं वतन मिळणार नाही. आता इथं वाटतं, इथं काहीतरी अवघड वाटतं आपल्याला, पण ते करावंच लागणार आहे आपल्याला. हालेलुया. काय ते? देहावर कंट्रोल साठी देवाचा आत्मा पाहिजे, हालेलुया. आणि तुमच्या स्वतःच पण काय पाहिजे? शरीरावर काय पाहिजे? कंट्रोल पाहिजे. आणि बायबल मध्ये सांगितलं, देहाची अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्यात काय मिळणार नाहीये? वतन मिळणार नाही. पुढे काय सांगितलं? आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ हा, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. हा, सौम्यता आणि इंद्रिय दमन यांच्या विरुद्ध नियमशास्त्र नाही. हालेलुया. इंद्रिय दमन जर असेल, इंद्रियावर संयम असेल, तर अशा विरुद्ध कोण नाहीये? नियमशास्त्र नाही. नियमशास्त्र नाही. आणि आत्मा असल्यावर तर काय असणार आहे? त्याच्यावर कंट्रोल असणार आहे. आत्मा नसेल तर काय नसणार आहे? हा, कंट्रोल नसणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया. आपण वाचूया नीतिसूत्राचा 4था अध्याय 20. माझ्या मुला, माझ्या वचनाकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे. ती तुझ्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नको. ती आपल्या अंतःकरणात ठेव, कारण ती ज्यास लाभतात त्यास ती जीवन देतात आणि त्यांच्या संबंध देहाला आरोग्य देतात. हा, प्रेज द लॉर्ड. काय सांगितलं? कळलं का? हा, माझ्या मुला, माझ्या वचनाकडे लक्ष लाव. आपलं कान कुठं असले पाहिजे? देवाकडे. बोला ना, कान कुठं असले पाहिजे? देवाकडे, वचनाकडे. 19:16 वाचा. लिव्हिंग 19:16. आपल्या लोकांमध्ये चाड्या करीत इकडे तिकडे फिरू नको. आपल्या लोकांमध्ये चाड्या करीत म्हणजे बोलून कशाने पाप करतोय? जिभेने. आपल्याला जिभेला काय पाहिजे? मला इंद्रिय दमन पाहिजे. ही जिभेवर काय पाहिजे? संयम पाहिजे. काय पाहिजे? संयम. आपल्या लोकात काय आहे? चर्च मध्ये आपल्या इकडे खरं या बहिणीकडे जाय, त्या बहिणीकडे जाय, इथं तिकडं सांग, इकडं सांग. ही काय आहे? चाडी. कशाने चाडी केली? जिभेने काय केलं? बोललं. जिभच नसते तर बोलले असते का तुम्ही? बोला ना. आज आपलं येतं का? जीभ नसते तर तुमची जीभ कुठं गेली? काय सांगितलं? आपल्या लोकांना चाड्या करीत फिरू नको. तुमची जीभ ती एका चर्चा, समजा एक बहिणीच्या तिथे गेली आणि तिथे जाऊन तिने काय केलेली आहे? आणि त्या दुसरीने पण काय केलं? तिच्या बोलण्याकडे काय दिलं? कान दिला. म्हणजे तुम्ही काय इंद्रिय आहे का तुमच्या ताब्यामध्ये? पवित्र आत्मा आहे का? तुम्ही देवाच्या देवाच्या विरुद्ध तुम्ही काय केलेलं आहे? पाप केलेला आहे. हा, पुढे काय सांगितलं? आपल्या शेजाराच्या जीवावर उठू नको. आपल्या शेजाराच्या जीवावर उठू नको. मी परमेश्वर आहे. मी परमेश्वर आहे. परमेश्वराचं लक्ष आहे तुमच्याकडे. आमेन. हालेलुया. जिभेने काय? जिभेवर काय पाहिजे? संयम पाहिजे. जिभेवर काय ठेवायचं आहे? लगाम पाहिजे. जिभेला काय पाहिजे? लगाम पाहिजे. कानावर पण काय पाहिजे? कानाला पण काय करायचं? इंद्रिय दमन करा. त्याला इंद्रिय दमन करायचं. त्याच्यावर काय पाहिजे? कंट्रोल पाहिजे. कानावर पण कुणी काय सांगितलं तर काय आपल्याला ऐकायचं का? नाही ऐकायचं. हा, कशामध्ये स्थिर राहायचं? योबाला सगळे 4 लोक त्याला येऊन सांगितलं, अरे तुझे गाढव मेले, तुझं असं झालं, तुझं तसं झालं. पण कानावर संयम ठेवला. देवाने दिला आणि देवाने घेऊन गेलेला आहे. देवच देतो. म्हणजे त्यांनी कानावर काय ठेवलेलं आहे? आपण याचं त्याचं ऐकून भांडण करीत बसतो. शेजारच्याने सांगितलं, पळत लगेच ज्यांनी सांगितलं त्याच्याकडे जातो. प्रेज द लॉर्ड. म्हणजे कानाने आपल्याला पाप करायचं का? हा, काय सांगितलं त्याच्यामध्ये? की माझ्या मुला, माझ्या वचनाकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे. तुमचं कान इकडं तिकडं नसावे. तुमचं कान कोणासाठी असलं पाहिजे? देवाचं वचन ऐकासाठी तुमचे आणि माझे कान पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का? ज्या वेळेस येशूला
नंतर धरून देणारा तो युदा, आपला युदा इस्करियोतने काय केलं, येशूचं चुंबन केलं आणि मुका घेऊन त्यांनी काय केलं, येशूला काय केलं, धरून दिलं. मग धरून दिल्यानंतर ते याजकाचं काम एक शिष्याने काय केलं, कापला. हा, कान कापल्यानंतर येशूने काय केलं, परत त्याला त्या कानाला हात लावलेला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज माझा सांगायचा विषय काय आहे की आज तुमच्या आपलं कान जे असतात हे कान कोणाकडे, कोणाच्या हाकेकडे पाहिजे, देवाच्या हाकेकडे, देवाच्या वचनाकडे. आज आपले कान काय झालेले पाहिजे, लागलेले पाहिजे. हालेलुया, हालेलुया. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचे डोळे पण बघा. डोळ्यासाठी आपण मध्य कृषी वर्तमान पाहूया, त्याचा 20वा अध्याय. 20वा अध्याय आणि 27 ते 32. आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल. याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास. 20वा अध्याय आणि सर्व मागून 27 पासून असलं ना. आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल. जरा काहीतरी वेगळं वाटतंय. दोन आंधळ्यांना हा, ठीक आहे. 29 पासून वाचा. मग ते यरीहोहून जात असता मोठा लोकसमुदाय त्यांच्या मागून चालला. तेव्हा पहा, वाटेवर बसलेले 2 आंधळे येशू जवळून जात आहे. ते ऐकून ओरडून म्हणाले, हे प्रभू, दाविदाचे पुत्र, आम्हावर दया करा. त्यांनी उभे राहावे म्हणून लोकांनी त्यास धमकाविले. तरी ते अधिकच ओरडून म्हणाले, प्रभू, दाविदाचे पुत्र, आम्हावर दया करा. येशूने उभे राहून त्यांना बोलावून म्हटले, मी तुम्हासाठी काय करू, तुमची काय इच्छा आहे. ते त्याला म्हणाले, प्रभूजी, आमचे डोळे उघडावे. तेव्हा येशूला कळवळा येऊन त्याने त्यांच्या डोळ्यात स्पर्श केला. तेव्हा त्यास तत्काळ दिसू लागले आणि ते त्याच्या मागून चालले. हा, प्रेज द लॉर्ड. आज सगळ्यात महत्वाचं की डोळ्याद्वारे आपल्याला काय करायचं नाहीये, पाप करायचं नाही. प्रेज द लॉर्ड. डोळे तुमचे आणि माझे डोळे कोण उघडणार आहे, येशू उघडणारे डोळे. येशूशिवाय आपल्याला ते कळणार नाही. येशू बघा, लहानचा मोठा झाला, 33 वर्ष जगला, पण तो कसा आहे, बायबल मध्ये सांगितलं, 1 पेत्र 1:16 मध्ये सांगितलं की जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र असा. म्हणजे त्याने डोळ्यावर देखील त्याचा काय आहे, कंट्रोल आहे. आता एक आंधळा काय झालेला आहे, 2 आंधळे काय झाले, वाटेवर काय करू लागलेले आहे. बायबल मध्ये सांगितलं 2 आंधळे येशू जवळून, येशू त्या ठिकाणी वाटेवर बसलेले लोक, वाटेवर सांगितलं काय, वाचा ना त्याच्यामध्ये. वाटेवर बसलेले 2 आंधळे, वाटेवर बसलेले 2 आंधळे, हे 2 आंधळे त्यांच्या बाजूने कोण जात आहे, येशू जात आहे. आणि येशू जात आहे हे कशाने ऐकलेलं आहे, त्यांनी डोळे तर नव्हते पण कशाने ऐकलं. अशा काही गोष्टी ऐका की त्याच्यामुळे तुमचा फायदा होईल. आणि अशा काही गोष्टी काय करा, कट करून टाका. अरे चर्चची एक मुलगी अशी म्हणली होती, काय करा, कट करा. येशू विषय काय आहे का, लोक काय करू लागले, कशाविषयी ऐकलं त्यांनी. प्रेज द लॉर्ड. आपण कशाविषयी ऐकायचं आहे, कशाविषयी पाहायचं आहे, कशाविषयी आपली त्वचा पाहिजे, कशाविषयी आपली जीभ पाहिजे, कशाविषयी पाहिजे, येशू विषय पाहिजे. डोळे कोणाविषयी पाहिजे, येशू विषय पाहिजे. कान कशासाठी पाहिजे, येशूसाठी पाहिजे. त्वचा कोणासाठी पाहिजे, येशूसाठी. हर एक इंद्रिय जमन कशासाठी पाहिजे, येशूसाठी. बोला हालेलुया. किती लोकांना समजतंय, बोला हालेलुया. 2 आंधळे येशू विषय ऐकून ते काय करू लागलेले आहे, आवाज देऊ लागले, हे दावीद पुत्र येशू, आम्हावर दया कर. मोठ्याने ओरडू लागले. पण येशू त्या ठिकाणी गेला का तिथं, काय सांगितलं, आम्हावर दया करा. त्यांनी उभे राहावे म्हणून लोकांनी त्यांना शांत केलं, धमकवलं. अधिकच ओरडून म्हणाले, दावीद पुत्र, आम्हावर दया करा. येशू उभे राहून त्यांना बोलवले. प्रेज द लॉर्ड. काय केलं, बोलवलं. तुम्हाला मला आता कोण बोलवते, आपण दुसऱ्यांना पण इकडं, आणि तो कोण बोलत आहे, येशू बोलत आहे. आणि येशूने त्यांना बोलावल्यानंतर पुढे काय, पुढची स्टेप काय आहे, मी तुमच्यासाठी काय करू. गरज दाखवली का, तिथे जाऊन येशूने बरं केलं का, तिथे जाऊन येशूने बरं नाही केलं. येशूने काय केलेलं आहे, त्यांना बोला इकडं, त्यांना बोलावलं. आणि त्यांना बोलावल्यानंतर काय विचारलं, 2nd नंबर काय केलेला आहे, प्रश्न विचारला. काय प्रश्न केला, मी तुमच्यासाठी काय करू.
बळत जाऊन डोक्यावर हात प्रार्थना ठेवली की त्यांनी? बळत जाऊन म्हणलं का ये इकडं ये इकडं? हा, बळत आम्ही तुझ्यासाठी काय आम्ही हे करतो असं काही केलं का? काय प्रश्न केला पहिला फर्स्ट नंबर? हो, त्यांच्या जवळून जाता येशूला काय माहिती नाही का? येशूला माहिती आहे तो दोन आंधळे बसलेले आहे, त्यांना डोळे नाही, पण येशूला बघितलेलं आहे की यांना काय गरज आहे. यांना गरज आहे का नाही? हा, येशूने चेक केलं याला गरज आहे की नाही. पण त्यांचे इंद्रिय चांगले होते. कान, 5 इंद्रियामधला एक कान कसा आहे? चांगला होता त्यांचा, ऐकलं चांगलं गोष्टी, येशूविषयी ऐकलं आणि येशूविषयी ऐकून मोठ्याने ओरडू लागलेला आहे. आणि काय ओरडू लागलेले आहे? हे दावीद पुत्र येशू, आम्हावर काय कर, दया कर. येशू म्हणला आणा माझ्याकडे. आणलं तर आणलं, दुसरी गोष्ट काय करतोय? प्रश्न विचारतोय. मी तुमच्यासाठी काय करू? काय म्हटलं? मी तुमच्यासाठी काय करू आणि तुमची काय इच्छा आहे? 2 प्रश्न विचारले. वाचा ना त्याच्यामध्ये. हा, येशूने उभे राहून त्यांना बोलावून येशू उभा राहून बोलावलं. 1 नंबर त्यांनी बोलावलं. बोलावल्यानंतर काय केलेलं आहे? मी तुम्हासाठी काय करू तुमच्यासाठी? पण तुमची काय इच्छा आहे? आणि मग त्या लोकांनी काय केलेलं आहे? आमचे डोळे उघडा. कधी म्हणले का तुम्ही देवा माझे डोळे उघड? हा, कधी म्हणलं का देवा माझे कान उघड? कधी म्हणलं का देवा माझा शरीरातला प्रत्येक पार्ट उघड? आपण सगळे पार्ट शैतानाच्या हातात येऊन बसलेले. हात कशासाठी दिलाय? सिगरेट प्यायसाठी दिलाय. हा, जीभ कशासाठी दिले? हे जीभेतलं तोंडातलं सगळं तांबाखू ठेवी वस्तू आपण सगळं शैतानाच्या हातात येऊन बसलेले. आणि देवासाठी काय? देवासाठी काहीच नाही. प्रेज द लॉर्ड. कोणासाठी द्यायचे? हा, सगळं शरीरातले 5 इंद्रिय कोणासाठी द्यायचे? देवासाठी. आपण त्याला डिवायडेशन करून ठेवलं शैतानाने. काय करून ठेवलं? आणि इथं येऊन नुसतं बसतोय फक्त इतरची चर्चा लोकावाने. तुम्ही किती बोला, मला जाऊन बाहेर खायचंच आहे. कुणी बनवून ठेवलंय? शैतानाने. काय म्हटलं त्याच्या बायबल मध्ये? काय सांगितलं? प्रभूजी आमचे डोळे उघडा. प्रभूजी आमचे डोळे उघडा. ओ, तुमच्यासाठी परमेश्वर सगळं करेल. तुमचे डोळे पण उघडेल. ओ, तुमचे कान पण उघडेल. आत्मिक डोळे, आत्मिक नेत्र. ओ, तुमच्यासाठी कोण खोलणार आहे? परमेश्वर खोलणार आहे. तुमच्यासाठी परमेश्वर डोळे पण खोलेल. तुमच्यासाठी परमेश्वर दरवाजा पण खोलेल. परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादाचा दरवाजा खोलणार आहे. हालेलुया. आशीर्वाद नको का? आशीर्वाद म्हणला तर सगळ्याला पाहिजे आशीर्वाद. प्रेज द लॉर्ड. पण डोळे नको उघडायला. प्रार्थना करून डोळे कसे आहेत? डोळे पापामध्ये. हालेलुया म्हणतात. डोळे काय कशामध्ये आहेत? पापामध्ये. हालेलुया म्हणतात. चुगली लावायचं काम, जिभेने पाप करायचं चालूच आहे. आत्म्याला थोड्या वेळ इथं घ्यायचं आणि थोड्या वेळ असं आपण एखादा व्हाईट शर्ट घालतो ना आपण. थोड्या वेळ येशूला हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हणायचं. बाहेर गेलं का काढून ठेवायचं, घरी टांगून ठेवायचं. असं पाहिजे का? तुमचे डोळे रस्त्याने चालत असताना पण कसे पाहिजे? उघडलेले पाहिजे येशूच्या नावामध्ये. तुमचे कान पण रस्त्याने चालत असले तर काय पाहिजे? उघडलेले पाहिजे. तुमची त्वचा पण काय कशी पाहिजे? देवाच्या सेवेसाठी पाहिजे. व तुमची जीभ पण कशासाठी पाहिजे? देवाच्या गौरवासाठी पाहिजे. हालेलुया. 5 इंद्रिय कोणासाठी द्यायचे? सेवेसाठी द्यायचे. हालेलुया. ते शैतानाला सेवा करायला लावतात. शैतानाला सेवा करायला लावायची का? हा, कोणासाठी द्यायचे? हे लोक काय म्हटले? येशू आमचे डोळे उघड. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला पाप होत असेल डोळ्यातून, देवा डोळे उघड. तुझं रक्त लावतो मी. हालेलुया. उपासामध्ये बसा, प्रार्थनेमध्ये बसा, त्याग करा. काहीतरी सॅक्रिफाय करा. काय सॅक्रिफाय नाही करायचं? त्याग करा. जी गोष्ट आवडती ना तुम्हाला ती खाऊ नका. बंद करून टाका ती. मी 8 दिवस बंद केली होती. मी महिना बोललो नाही कोणा सांगते मी. त्याग करा. काय त्याच्यापासून जर चुकीच्या गोष्टी होत असेल त्याग करा. एक गोष्ट काय आवडत तुम्हाला? फळ आवडत असेल तर ते खाऊ नका. ते फळ हवाबाईचं फळ नका खाऊ. बागेमध्ये राहून काय करतात? फळ खाते. बागेत तर राहायचं आणि पाप करायचं. प्रार्थना पण करायची. काय करायचं? डोळ्यांनी पाप करायचं, कानाने पाप करायचं, नाकाने पाप करायचं,
जिभेने पाप करायचं, त्वचेने पाप करायचं, आता तात्पर्य लिहून मनात वाईट विचार आणायचे, कुठं राहून करायचं काय, काय करायचं आपल्याला, काढून टाकायचं, डोळे उघड, काय म्हणायचं परमेश्वराला, हे असं शिक्षण दुसरीकडे भेटत नसेल, इथे भेटतं, कारण की इथे सत्य आहे. त्यामुळे 8:32 मध्ये काय सांगितलं, सत्य तुम्हाला समजेल आणि डोळे उघडतील तुमचे, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला, माझं काय मी सांगतच राहणार आहे, कारण की ते हिट लिस्टवर आहे सगळं. फेसबुक इकडं तिकडं काय चाललंय, ते कशाचं काम चाललंय तिथं फेसबुकवर, ते 5 इंद्रियाचं काम चालू आहे. 5 काय काय चालू आहे, कोणाला संयम नाही राहिला फेसबुकवर बघा, विचित्र विचित्र चित्र इंस्टाग्रामला इकडं तिकडं बघा ना, आपले लोक मुंडक्याचा फोटो टाकले, एवढा फोटो काढ दिला गेला फेसबुकवर आणि दिला स्टेटसवर. आता नवीन फॅशन निघले, स्टेटसवर टोपणे मारायची वचनातून, कशातून, वचनातून. मग एखादं वचन टाकायचं, त्याला टोचणार वचन, हे काय, हा हे 5 इंद्रिय कामाला लावले तुमचे शैतानाने, लावू द्यायचे का, हा डोळा कामाला लावून दिलाय, हा कान लावून दिलाय, बोलायचं काही बोलायचं, काही रील्स काढते, प्रार्थना करणारे लोक रील्स काढते. तू त्या रील्स बरोबर तुला पण तिथे काळ्या खड्ड्यामध्ये जावं लागेल, नरकामध्ये खड्डे आहेत, काय ते अग्नीच्या खड्डे, तिथं जावं लागेल. रील्स का असे जर उघडे नागडे रील्स काढत असेल तर कितीतरी 5 इंद्रिय म्हणजे तिथं काम चालू आहे. कुठं, इन्स्टाला चालू आहे, फेसबुकला चालू आहे, परत अजून युट्यूबला चालू आहे, स्टेटसला चालू आहे, अजून काय, क्रोम, टेलिग्राम, हा ट्राउझर, अजून शेरिट, अजून काय काय, याच्यावर कोणाचं काम चालू आहे, संयमच नाही इंद्रियाचा. एवढे कपडे घालते, पॅन्टी, बहिणी भाऊ लोक सुद्धा बनेने हिंडत. आता जास्त किंमत कशाला माहितीये का, असे जे फुल कपडे असतात ना त्यांना काही किंमत नाही, पण ज्याला जास्त छिद्र आहेत ना त्याला जास्त पैसे द्यावे लागतात, आणि ते आवडतं लोकांना. छिद्राची पॅन्ट घालायची, 17 ठिकाणी फाडलेली पॅन्ट आणि 17 ठिकाणी शर्ट फाडलेलं आणि ते घालायचं. हा बोला ना, बोला हालेलुया. तुम्ही आज सगळ्यात महत्वाचं, शैतान या इंद्रियामधून काय करत आहे, पाप करत आहे. पाप लोकांना आहे ना, पाप करायला लावलेले आहे. कशातून, कान, नाक, डोळे, त्वचा आणि जिभेमधून त्यांनी काय करायला लावलेलं आहे, लोकांना कामाला लावले. तुम्ही कामाला लागलेले आहेत का, हा शेजारच्याला विचारा, लागलेले आहेत का. काय काय लोक वाटतं मी वाईट पाहिलं नाही, पण चर्च मध्ये आल्यावर किती भारी आहे, मला पाहिजे, घरी न्यायला पाहिजे ते. मग पाहून तर पाप केलंच ना, हा बरोबर आहे की नाही. कोणी कामाला लावलं, हा डोळे उघड, मला उघडायला लावले डोळे. येशू तुमचे डोळे उघडणार आहे. पास्टर नाही उघडू शकत, मी नाही उघडू शकत तुमचे डोळे, कारण की तुमचे डोळे कुठे आहेत मला काय माहिती. का जागेवर कोण उघडणार तुमचे डोळे. तुमचे डोळे काही लोकांचे फेसबुकवर डोळे लागलेले आहेत, काही लोकांचे कुठं कुठं डोळे लावून ठेवलेले आहेत. कशाला लावून ठेवतात, देवाकडे लावा ना डोळे, देवाकडे कान लावा, डोळे लावा, पूर्ण शरीर लावून द्या ना त्याच्याकडे. तुला काय पाहिजे तो देईन ना. तू कशाला हाताने काय करत बसतो, पाचळी जॉईंट करत बसतो, लग्नाच्या आधी पाचळी जॉईंट करत बसतो. प्रेस लॉर्ड, तुला कुणी हे करायला लावलं, पास्टर मी शोधून आणलं, तुला कुणी सांगितलं. तुला डोळे नाही लावायचे, तुझे डोळे कुठं लावायचे आहे, तू जगाकडे पाहायचं, जगाकडे धुंडायचं नाहीये स्वतःसाठी. हालेलुया. आदामाने काय केलं, आदाम हिंडत बसला का सगळ्या याच्यामध्ये. आदामाने काय केलं, आदामाने परमेश्वराकडे पाहिलं, परमेश्वराला कळालं की आता याच्यासाठी मदतनीस पाहिजे, म्हणून परमेश्वराने काय केलेलं आहे, आदामापासून एक पाचळी काढली आणि तिची
कोण तयार केलेलं आहे? हवा तयार केलेला आहे. तुम्हाला काय पाहिजे? परमेश्वर दे. पैसा पाहिजे ना? तुम्ही चोरी करायची गरज आहे का? हा, तुम्ही चोरी करायची गरज नाहीये. परमेश्वर तुम्हाला आनंद देईल. तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला मदतनीस पाहिजे का? देव आनंद देईल ना. नवरा पाहिजे, नवरा परमेश्वर आनंद देईल. बायको पाहिजे, परमेश्वर आनंद देणार आहे. पैसा कोण आनंद देणार आहे? परमेश्वर आनंद देणार आहे. तुम्हाला काय पाहिजे? परमेश्वर आनंद देणार आहे. पण तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला मला देवाच्या पाठीमध्ये राहायचंय. तुम्हाला मला देवाच्या पवित्र ठिकाणी यायचंय. तुम्हाला मला काय करायचं? प्रार्थना करायची. तुम्हाला मला काय करायचं? देवाजवळ बसायचं आहे. योग कुठं बसला? म्हणा देवाजवळ बसला. देवा तूच, माझ्या नजरेमध्ये तूच, माझ्या ऐकण्यात तूच कंट्रोल करून ठेवला. पूर्ण शरीराला कंट्रोल करून ठेवलेला आहे. काय देवा, तुझ्याशिवाय मला कोणी नाहीये. राखेत बसला तो. केवढं बसला तो? तूच माझ्यासाठी. बायको हल ऐकलं ना? धर. देवाकडून काय सुखच घ्यायचं का? दुःख का नको? देवाने दिलं आणि देवाने तूच आहे. पूर्ण शरीरामध्ये संयम ठेवून आपल्यासाठी कोण पाहिजे? आपल्यासाठी देव पाहिजे. आणि आपल्याला देवाने निवडलं ना, आपल्यासाठी देव पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणणार देवा तूच आहे, पुढे तुमच्यासाठी खूप मोठा आशीर्वाद. हालेलुया. आपण म्हणा आशीर्वाद दे, आशीर्वाद दे. आशीर्वाद पुढे पुढे जातील. एखाद्या वेळेस आपण एका टीव्ही मध्ये बघतो ना, एखादा हड्डी असती, हड्डीला दोरी बांधून ठेवलेली असते आणि त्याच्या पाठीमागे एखादं कुत्रा असतं. मग एक जण काय करतो? ओढत 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 असं काय करतो? हे करतो. ते कुत्र पण त्याच्या पाठीमागे जातं असं असं. तशी आपली परिस्थिती. आशीर्वाद ते पुढे पुढे जातात. आशीर्वाद पुढे पुढे. तसं पाहिजे का? अजून काय मिळव? 6वा अध्याय आणि 10 वचनामध्ये काय सांगितलं? म्हणते कृष्ण वर्तमान 6वा अध्याय 10 वचनामध्ये काय सांगितलं? पहिल्याने त्याचं राज्य मिळव. तुमचा इंद्रिय कशासाठी पाहिजे? तुमचं नाक कशासाठी? कान कशासाठी? डोळे कशासाठी? तुमची त्वचा, जीभ कशासाठी? देवाच्या राज्यासाठी पाहिजे. किती लोकांना कळाले? कळालं तर बोला ना हालेलुया. तुमचं नाक, तुमचं डोळे, तुमची त्वचा, तुमचे जीभ हे पहिल्याने काय आहे? हे 5 इंद्रिय तुमच्या कशासाठी पाहिजे? देवाच्या राज्यासाठी. कोणाच्या राज्यासाठी? वाचा ना त्याचे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे त्याच्या बरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. याही गोष्टी कोणत्याही गोष्टी? जगातल्या गोष्टी. मला बघू दे जरा. हा, तुझे राज्य हो आणि हा प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये काय सांगितलं? तुझे राज्य हो. त्या 5 इंद्रियामधून काय करायचं आहे? देवाच्या राज्यासाठी पाहिजे. पहिलं अगोदर पाळायचं. आशीर्वादाच्या मागे पाळायचं का? हा, नोकरी. काही लोक चर्च बुडून नोकरीच्या पाठीमागे. मग ते कुत्र्याला अड्ड्या टाकली सारखं आहे. पण ती नोकरी पुढे पुढे जाती आणि तिच्या मागे पळत असं कार्टून वाणी. कशाने पळतो? कार्टून वाणी. ते काय ना, जे कार्टून आहे ना, ते कार्टून सारखं पळतात लोक. नोकरी पुढे पुढे चालली, ते आशीर्वाद पुढे पुढे चालले. त्याच्यासाठी पळायचं का? त्याच्यासाठी पळायचं नाही. ते तुम्हाला परमेश्वर आणून देईल. तुम्हाला कशाची गरज आहे? परमेश्वर तुम्हाला परमेश्वर तुम्हाला बॉक्स मध्ये आणून देणार परमेश्वर आहे. कशामध्ये आणून देईल? करा ना, बॉक्स मध्ये आणून देईल. गिफ्ट बॉक्स मध्ये आणून देईल. मोठा बॉक्स, छोटा नाही, मोठा बॉक्स. कशामध्ये आणून देईल? बॉक्स मध्ये आणून देईल. पण तुम्ही जर सगळं तुमचं शरीर घेऊन, डोळा घेऊन, कान, नाक सगळं आणि त्याच्या मागे पाहतात, ते पुढे पुढे जाईल. काय करेन ते? पहिल्याने काय केलं? बनलेलं आहे. हा, पहिल्याने त्याचं राज्य. हा, पहिल्याने वाचा ना 33 वचनामध्ये वाचा. 6:33. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा. किती गोष्ट सांगितल्या? राज्य आणि नीतिमत्व. राज्य आणि नीतिमत्व अजून मिळवण्यात झटा.
झाटा. तिसरी गोष्ट, पहिल्याने त्याचं राज्य व त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झाटा. त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहे. आणि त्या गोष्टी म्हणजे काय आहे? वाचा त्या गोष्टी 27 मध्ये वाचा, 25 पासून वाचा. 25 पासून. मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे, अन्न परमेश्वर आणून देईल. पुढं, आणि आपल्या शरीराविषयी, शरीराला तुम्हाला काय पाहिजे, परमेश्वर शरीरासाठी लागणाऱ्या गोष्टी आणून देईल. तुम्ही पळू नका, परमेश्वर आणून देईल. हा, पुढं काय सांगितलं? आपण काय पांघरावे, तुम्हाला काय घालायला पाहिजे, परमेश्वर आणून देईल. त्याच्यासाठी पळू नका, याची चिंता करीत बसू नका. याची चिंता करू नका. अजून पुढे फटाफट. अन्नापेक्षा जीव आणि तुमच्या जीवासाठी काय पाहिजे, परमेश्वर तुम्हाला आणून दिले. अजून आकाशातील पाखरांकडे निरखून पहा, ती पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत, ती कोठार साठवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? चिंता करून आपल्या आयुष्याची दुरी हातभर वाढवा. तुम्ही आणि मी चिंता करून, तुम्ही आणि मी काळजी करून आपलं आयुष्य कमी नाही कमी, आपलं आयुष्य वाढणार नाही, कमी होणार आहे. प्रेज द लॉर्ड. या 5 गोष्टीसाठी तुम्ही काळजी करू नका. कोणत्या गोष्टीसाठी? नाकाविषयी, जिभेविषयी, कानाविषयी, किंवा जिभेला काय लागतं खायला, त्वचेविषयी, किंवा अजून कशाविषयी. तुम्हाला कशाविषयी काय सांगितलं? त्या वचनामध्ये सांगितलं, या 31 वचनामध्ये सांगितलं, यात तो काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे मन चिंता करीत बसू नका. या कुठल्या गोष्टीची तुम्हाला मला काय करायची नाहीये, काळजी करायची नाही. हो, त्या गोष्टी कशा येणार आहे? दावत येईल पाठी. कसं म्हटलं? उशिरा नाही, 10 वर्षांनी भेटणार असं नाही, धावत भेटणार. कशा भेटणार? तुम्ही त्यांच्या मागे धावत पाळताना ते पुढे निघून जातील. पण तुम्ही कोणासाठी धावायचंय? शेजारच्याला सांगा, डोळे डोळे घालून बोला. कोणाच्या राज्यासाठी पळायचंय? वस्तूसाठी पळायचं काय? टीव्ही पाहिजे, पळाला टीव्ही साठी. फ्रीज पाहिजे, पळाला फ्रीज साठी. मी तर कधीच नाही पळवलं या गोष्टीसाठी. मी तर सोडून दिलं सगळं. मी काम सोडून दिलं. हा, देव म्हटला ना, होणार म्हणजे होणारच, होणार म्हणजे होणारच. काय बदल नाही. देव म्हणला होणार म्हणजे देव म्हणणार. या सगळ्या गोष्टी धावत 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 येणार आहे. कसे होणार आहे? कसे येणार? स्लो येणार सांगितलं का? हा, कसे येणार आहे? धावत येणार आहे. तुम्ही लोक धरतात ना गाडीचा, लोक धरू नका, डोळे पाप करू नका. तुम्हाला गाडी पाहिजे ना, धावत येईल ती. 4 व्हीलर धावत येईल, 2 व्हीलर पण धावत येईल. हा, तुम्हाला काय पाहिजे? संसार पाहिजे, धावत येईल. हो, तुम्हाला काय पाहिजे? फॅमिली पाहिजे, धावत येईल. तुम्हाला काय पाहिजे? मार्ग पाहिजे, धावत येईल. तुम्हाला काय काय पाहिजे? उत्तम जेवण पाहिजे, धावत येणार आहे. उत्तम तुम्हाला बंगला पाहिजे, धावत येणार आहे. पण पहिल्यांदा काय करायचं? पहिल्यांदा प्रार्थना नाही करायची. संडेला रविवार चुकवायचा आणि म्हणायचं तुला काय दिलं, असे म्हणायला येत. देवाबरोबर भांडत बसते. लायकी का आपली देवाबरोबर भांडायची? हा, सांगा बरं. मोशे आहेत का? मग काय केलं की म्हणतो मोशे मग भांडला होता. मोशे पुढे भांडला होता काही? देव मोशे म्हणला, माझ्या जीवनाच्या पुस्तकातून नाव काढून टाक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय करायचं? हा, देवाबरोबर भांडण्याचं आपण योग्यतेचे आहे का? हा, रोज धावा त्याच्या राज्यासाठी. काय करायचं? राज्यासाठी पळा. हप्त्यातून 4 हप्त्यातून यायचं प्रार्थनेला, आणि मग पळतो ना आम्ही. दर संडेला पळा. घरी बसले, ओ देवाचे राज्य, एक विचार कुठं पाहिजे? देवाचं राज्य तुमच्या आणि माझ्यामधून चालू झालं पाहिजे, इकडून तिकडून नाही. आज 12 प्रेषित झाले. ओ पाहिलं, येशूने पण काय केलं? देवाच्या राज्याची काय केलेलं आहे? घोषणा केली. त्याच्यानंतर पेत्र, पौल आणखी जे शिष्य आहेत त्यांनी काय केलेलं आहे? देवाच्या राज्याची काय घोषणा केली. अगोदर त्याचं राज्य काय केलं? पेत्रांनी काय केलं? त्याचं राज्य. राज्य आपल्यातून सुरुवात होणार आहे. कुठून कुठून तयार होतं?
पुरुषानं म्हणा आपल्यातून. मग त्याला कोण भेटतं? बायको भेटती. बायको भेटल्यानंतर काय होतं? कुटुंब तयार होतं. कुटुंब आराधनेमध्ये येतं. कोणाचं राज्य तयार झालं? देवाचं राज्य. इथून सुरुवात करायची, स्वतःपासून. कोणापासून करायची? स्वतःपासून. नाक पाप करत असेल कट करायचं, डोळे पाप करत असेल कट करायचं, त्वचा पाप करत स्वतःपासून. कोणाचं राज्य आलं पाहिजे? देवाचं राज्य आलं पाहिजे. कोणाचं राज्य आलं पाहिजे? आजपासून इंद्रिय काबूत ठेवा. देवाचं राज्य स्वतःपासून सुरुवात करायची. एकटा असलं तरी जाऊ दे, असू द्या, घरामधून एकटाच राहायचं, काय होत नाही. मी एकटा आलो प्रभू मध्ये. बाकीचे बघते अजून फेऱ्या मारतात. इथून जाते शायनिंग मध्ये बारी बारी कपडे घालून. जा, मी काय नाही करणार. प्रभू यांचं धारण कर. पण मी बदललो. मी त्याच्या राज्याची घोषणा करू लागलो. लगेच माझ्याबरोबर माझी पत्नी पण आली. पण पत्नीसाठी पण मी काय केली? प्रार्थना केली. प्रभू तुझ्या राज्यासाठी वाढायसाठी एखादी पत्नी पाहिजे. ती पण प्रार्थना करणारी पाहिजे, आराधना करणारी पाहिजे. मग ती आली. ती आल्यानंतर दोघं पण काय करू लागलो? देवाच्या राज्याची घोषणा करू लागलो. दोघं मुळे लगेच काय झालं? मुलगा झाला, मुलगी झाली. सगळे मिळून काय आलेलं आहे? देवाची राज्य सुरुवात कुठून करायची आहे? आपल्यामधून करायची आहे. कुठून करायची आहे? स्वतःमधून करायची. याची त्याची वाट पाहायची नाही. पण येऊ नाही तर नाही, त्यांच्याकडे नाही बघत बसायचं. बघायचं का आशीर्वादाकडे? काय लोकांचं घराकडे लक्ष राहतं नुसतं. काय घराकडे पाहता? त्याच्या राज्याकडे पाहा ना. त्याचं राज्य तुमच्यामध्ये येऊ द्या. त्याचं राज्य तुमच्यामध्ये आलं इथून त्याचं तिथं जायचंय. प्रेज द लॉर्ड. तुम्ही काय करणार आहे? शिवे देणार आहे का आपण? येशूची प्रार्थना करून काय? आपल्यामधून आराधना निघणार आहे. आपल्यामधून प्रार्थना निघणार आहे. आपल्यामधून गीत गाणं निघणार आहे. आपल्यामधून देवाचं वचन निघणार आहे. डोळे एकदम पवित्र पाहणार आहे. 5 इंद्रिय मनामधून काय निघणार आहे? पवित्रता बाहेर निघणार आहे. म्हणजे काय आलेलं? त्याचं राज्य आलेलं आहे. इथं कमवून सांगितलं त्याचं राज्य, कारण शैतानाला खाली टाकलेली. इथं परमेश्वराची इच्छा आहे. इथं देवाचं राज्य आलं पाहिजे. आणि ते तुमच्या आणि माझ्यामधून सुरुवात झाली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? इथं देव आहे. देव आहे आणि त्याला वरून कुठं टाकलंय? शैतानाला वरून कुठं टाकलंय? खाली टाकलंय. म्हणून देवाची इच्छा आहे आपण तुझं राज्य हो. इथं त्याचं राज्य आलं पाहिजे. कुठं आलं पाहिजे? आपल्यामध्ये, घरामध्ये प्रार्थना चालू करा. घरात प्रार्थना नाही करायची, हप्त्यातून एकदा इथे यायचं. त्याला महत्व नाही. घरात तुम्ही कॉटेज मीटिंग चालू करा. घरात तुम्ही पालकाला बोला. घरात तुम्ही देवाचं राज्य काय करा? आणायचंय तुम्हाला आणि मला. प्रेज द लॉर्ड. घरात प्रार्थना झाली तर घरचे बदलतील. नवरा बदलणार आहे, बायको बदलणार आहे, परिवार शेजारचा बदलणार आहे. आणखीन कोण कोण बदलणार आहे? भरपूर लोक काय होणार आहे? बदलणार आहे. तुम्ही एक गाणं गायलं, तिथं देव येणार, देवाचं राज्य येणार आहे. परत राज्य येणार आहे गाणं गायलं. रस्त्यावर जरी बसलो, काट्यामध्ये आपण इथं देवाची आराधना करतोय. इथं लोक माहिती तुम्हाला, इथं आपण आराधना करतो. कोणाचं राज्य आलंय? म्हणू नका मी एकटा आहे घरामधून. प्रार्थना घ्या, बाळगाला बोला घरी. आमेन. हालेलुया. बदलीन देव बाप वचनातून. आपण प्रार्थना ठेवत नाही, ते लोक बदलत नाही. हालेलुया. का नाही बदलत? त्याचा राज्याचे प्रयत्नच करत नाही आपण. काय केलं पाहिजे? घरात प्रार्थना एकटीने करू नका. पाळकाला बोला. कोणाला बोला? म्हणा पाळकाला बोला. शेजारच्याला पाळकाला बोला. पाळक काय करणार आहे? तिथं का त्यांना बिबे घालणार आहे का खाऊ? काय करणार आहे? मी काय भांडण लावून जातो तुमच्यामध्ये? मी तुमच्या फॅमिलीमध्ये आतापर्यंत झालंय का असं? आता तुमच्या इथे येतो मी काय भांडण लावून जातो का? मी म्हणतो का विजू ब्रदर सिस्टर मला जरा वेगळं वाटतं, सिस्टरला म्हणतो असंच वेगळं. मी काय सांगतो? वचन सांगून जातो ना. काय आलं याच्यामध्ये? मी देवाचं राज्य, तुम्ही पण देवाचं राज्य. तुम्ही एक मशाल पेटवली, मी एक पेटवली, त्यांनी एक पेटवली. मग काय होणार आहे? टेबा होणार आहे. सगळं गौरव मला मिळणार आहे, देवाला मिळणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग आलं पाहिजे का नाही? आलं पाहिजे. एक मशाल घेऊन हिंडलं तर हिंडा ना, काय होतं त्याला? प्रार्थना करतो, फिरा काय प्रॉब्लेम नाही. पण आता तुम्हाला चर्च मिळालंय, तुम्हाला एक आराधनाचं ठिकाण मिळालंय, एक पिता मिळालेले आत्मिक, एक माता मिळालेली तुम्हाला. त्यांना बोला घरी तुम्ही.
काय असू नाही असू काय प्रॉब्लेम नाही, पण तुमचं घर बदलेल. एकदा जर एक कोळसा पेटला ना, एक पेटल्यानंतर त्याचं घर काय होऊन जाणार आहे, पेटून उठणार आहे. Praise the Lord. पण काय पाहिजे, कुणी आणलं पाहिजे देवाचं राज्य? आणतच नाही ना, नाकाने पाप करावं लागतं ना. नाकाने पाप करतात, डोळ्याने पाप करतात, त्याच्यामुळं प्रार्थनाच व्हायना, देवाचं राज्यच आहे ना. सगळं शरीर कशाला लावले, पापाला लावले, पाप करायला ठेवले. शैतानाचं ऐकायचं. शैतानाला काय आवडतं, ड्रग्स, ते ड्रग्स. काय आवडत, स्मोकिंग कर, स्मोकिंग चांगली कर, अजून कर, त्याला पैसे पण देतो आणून, तो तंबाखू खात बस, शिव्या पण देत बस, पण जाऊ नको, बोलू नको प्रार्थनेला घरी कोणाला. प्रेज द लॉर्ड. गरज आहे आपल्याला एकमेका संगती सगळे मिळून काय करायचं आहे. तुम्ही नाही बोलवलं तर काय प्रार्थना बंद होणार आहे का, सांगा बरं. उलट तुमचंच नुकसान आहे. तुमच्या घरचं एक क्वार्टर पिणार आहे ना, 2 क्वार्टर पी, प्रार्थना नाही झाली तर किती पी, 2 पी. कोणाचं नुकसान, माझं जाणार आहे काही. जर प्रार्थना तुम्ही, नवरा जर 1 क्वार्टर दारू पितो तर तुम्ही त्याला त्याचं ती भांडणं करा, नाही तू करतोस ना ते, मला पण प्रार्थना घ्यायचीच आहे घरामध्ये. काय करायचंय, घ्यायचीच आम्हाला बोला, आम्ही पण येतो. पण एका प्रार्थनेमुळे जर तुमचं घर बदलत असेल, तुमचं कुटुंब बदलत असेल, तर देवाचं राज्य येणार आहे का. आपलीच इच्छा नव्हती, नको ते बदलले तर मला बदलावं लागेल. किती लोक आहे माझ्यावर, काही लोक पण तसे याला काय, घरचे बदलले का मग आपल्याला बदलावं लागेल, सुटत नाही ना. मग मिस्त्रीच उदाहरण सांगावं लागतं, अजून काय सांगायचं ते बोलू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. कोण सुधारणार आहे, प्रार्थना झाल्यावर कोण सुधारणार आहे. मग नाही तर एक उलट असतं, आपण प्रार्थनेला गेलो का मग ते घरच्यांना माहित असतं ना, हा माणूस कसा आहे, माणूस कसा आहे, बाई कशी, किती खोडीची, किती खोड आहे त्याला, हे सगळं कोणाला माहित असतं, घरच्याला माहित असतं. म्हणून पास्टरला बोलवायचं नाही. म्हणून देवाचं राज्य येत नाहीये. कोणामुळं, हे सगळं शैतान तुमच्या डोक्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे. म्हणून जर घरी प्रार्थना होत नसेल तर आज घ्या, बोलवा तुम्ही, कारण की तुमच्या एका प्रार्थनेमुळे कोणाचं राज्य येणार आहे, देवाचं राज्य येणार आहे. आणि देवाचं राज्य आल्यानंतर काय येणार आहे, काय येणार आहे, आशीर्वाद कशी येणार आहे. एक प्रार्थना घरी झाली, सगळे ब्लेसिंग खोलणार आहे, कपाट खुलणार आहे,